शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्याचा मुख्य रस्ता समजला जाणारा शहापूर सापगाव रस्ता गेले 8 वर्षापासून खड्डेमय झालेला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे येथील रस्ता खड्डेमय झालेला आहे। येथील प्रवासी आपला जीव धोक्यात घालून इथे प्रवास करत आहेत आणि शहापूर सापगाव रस्त्याचं मुख्य नाक समजलं जाणारं सापगाव नदी, त्या भागता नदीवर आपण सध्या उभे आहोत। आपण येथील ग्रामस्थांना विचारूया कशा प्रकारे इथे रस्त्याची अवस्था आहे आणि येथील पुलावरील बॅरिकेड हे तुटलेले आहेत। आपण येथील ग्रामस्थांना विचारूया कशा प्रकारे इथे रस्त्याची अवस्था आहे, काय प्रशासनाने अजूनपर्यंत याच्यावर उपाययोजना केली, काय सांगाल सर? मागील 8 वर्षापासून शहापूर मुरबाड रस्ता हा अपूर्ण आहे। आज तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथे खड्डे पडलेले आहेत। सगळीकडे रस्त्यावरची खडी वाहत चाललेली आहे। आज पाऊस एवढ्या जोरात चालू आहे तर नागरिकांना यायला जायला, गाडी घेऊन जायलाही अक्षरशः मोठ्या प्रमाणात त्रास होतो। या खड्ड्यांमुळे काही नागरिकांचा जीव गेला तर काहींना मणक्याचे त्रास सुरू झालेले आहेत, पाठदुखीचे त्रास सुरू झालेले आहेत। वेळोवेळी आंदोलनाचे इशारे देऊन आंदोलन करूनही या धिम्म प्रशासनाला आणि इथल्या ठेकेदाराला काहीच फरक पडत नाही आहे। नागरिकांना होतोय त्रास। आज तुम्ही बघाल तर ही रेलिंग अक्षरशः तुटलेली आहे। एखादा जर अपघात झाला तर गाडी या नदीला एवढं पाणी त्यात वाहून जाऊ शकते, पण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे। लोकप्रतिनिधी याच्याकडे काय दुर्लक्ष करत आहेत। अक्षरशः त्यांनी झालेल्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मांडलेला नाही। येथील ग्रामस्थांची येथील स्थानिकांची आपण संतापजनक प्रतिक्रिया बघितली आहे। गेल्या 8 वर्षाचा हा रस्त्याचा मुद्दा आहे। रस्ता तसंच खड्डेमय झालेला आहे। आपण बघू शकता अनेक जनआंदोलन या रस्त्यासाठी छेडली गेली, पण काही उपाययोजना प्रशासनाकडून केली गेली नाही। संदीप चौधरी, TV9 मराठी, शहापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।